असं मला मनापासून वाटायचं. बरं, जे मी ऐकत होते त्यातलं सगळंच मला पटत असेल असं नाही, पण जे मला मनापासून पटलं ते मी स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत गेले. असे जे सेल्फ हेल्प विषयीचे चॅनल्स आणि पॉडकास्ट असतात ते ऐकताना आपण तसाच माइंडसेट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे काही चुकीचं वाटत असेल तर तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत आहे. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की यूट्यूबवर बघितलेल्या एका व्यक्तीची चूक तिला कमेंट करून सांगता तेव्हा तुम्ही तिला सुधारायला मदत करता, पण त्याचबरोबर एखादी गोष्ट पटली असेल तर ती आपल्या वागण्यामध्ये आणून स्वतःला सुद्धा ग्रो करायला मदत करा. माझं बोलणं ऐकल्यामुळे जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी, काही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा नक्की कमेंट करत जा, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. तर चला आता बोलूया अगदी सोप्या पण प्रभावी उपायांवर, जे तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता आणि ज्यामुळे अगदी एका दिवसात नाही पण एका वर्षात तरी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच काहीतरी बदल दिसेल. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मी जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, स्वतःसाठी वेळ द्या. दररोज स्वतःसाठी अर्धा तास तरी राखीव ठेवा. हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम. दिवसभरात सगळ्यांना वेळ देता, पण हा जो अर्धा तासाचा स्लॉट आहे ह्यात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही असा तुमचा हक्काचा हा वेळ असेल. ह्या वेळेत वाचन, म्युझिक, योगा किंवा जर्नलिंग म्हणजे मनातले विचार डायरीत लिहिणं हे नक्की करा. ह्याच्यामुळे तुमचं स्वतःचं मन प्रसन्न राहतं, आपलं काहीतरी अस्तित्व आहे असं वाटतं आणि दुसऱ्यांसाठी धावताना आपण स्वतःसाठी पण श्वास घेतो. आपलं शरीर आणि मन या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, त्यामुळे मनासोबतच शरीराची सुद्धा उत्तम काळजी घ्या. आपल्या घरातल्या फ्रीज, ओव्हन, मिक्सर ह्या उपकरणांची आपण किती काळजी घेतो. मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला मिळालेलं मशीन म्हणजे हे शरीर आहे. त्याला साफ, स्वच्छ, आतून निरोगी आणि फंक्शनल ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करा. रोजच्या दिवशी व्यायामाला अगदी अर्धा तास का होईना पण द्या. बाहेरचं अन्न आणि जंक फूड हे सध्याच्या काळात पूर्ण टाळता येणं अशक्य आहे, पण त्यामुळे आपली सोय होते, वेळ वाचतो, म्हणून प्रमाणाबाहेर त्या गोष्टींचा वापर करू नका. घरचं किंवा बाहेरचं अन्न, मनातली पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये असणारच आहेत. कोणतीच एक गोष्ट आपल्याला पूर्णपणे काढून टाकता येणार नाहीये, पण त्यातलं चांगलं आणि वाईट या दोन्हींचा बॅलन्स आपल्याला साधता आला ना तर तिथे तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात केली असं तुम्ही समजू शकता. दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे स्मार्ट कम्युनिकेशन शिका. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. तुमची पर्सनॅलिटी तुमच्या बोलण्यातून सगळ्यात जास्त दिसते, पण स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे फक्त इंग्लिश बोलणं नाही किंवा खूप बोलणं नाही, तर शांत राहून पण तुमच्या मनात जे आहे ते व्यवस्थितपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणं.